brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। 25,000 कोटींचा शिखर बँक म्हणजेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा आणि अजित पवारांवरील आरोप। महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दशकापासून गाजलेल्या या प्रकरणाला आता कोर्टाने पूर्णविराम दिलाय। म्हणजेच ठोस फौजदारी पुरावे न मिळाल्याने न्यायालयाने फाईल बंद करण्याचा निर्णय घेतलाय। विशेष न्यायालयाने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार आणि आमदार रोहित पवार यांच्यासह 70हून अधिक माजी संचालकांवरच्या आरोपांचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे। पण अण्णा हजारेंचा विरोध असतानाही कोर्टाने ही क्लीन चिट नेमकी का दिली? कोर्टाने नेमकं काय म्हटलंय आणि नक्की काय होतं हे प्रकरण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। नेमकं हे प्रकरण काय होतं तर 2011-12च्या दरम्यान शिखर बँकेने राज्यातल्या अनेक सहकारी साखर कारखान्यांना नियमबाह्य कोट्यवधी रुपयांचं कर्ज वाटप केलं असा आरोप करण्यात आला होता। जेव्हा हे कारखाने कर्ज फेडू शकले नाहीत, जेव्हा कारखाने डबघाईला गेले, तेव्हा बँकेने ती थकबाकी वसूल करण्यासाठी हे कारखाने लिलावात काढले। पुढे धक्कादायक आरोप असा होता की हे लिलाव पारदर्शक नव्हतं आणि हे कारखाने विकत घेणारे दुसरे तिसरे कोणी नसून बँकेच्या संचालकांचे नातेवाईक किंवा त्यांच्याशी संबंधित कंपन्या होत्या। महत्त्वाचं म्हणजे अजित पवार हे त्या काळात शिखर बँकेचे महत्त्वाचे संचालक होते। या प्रकरणाच्या केंद्रस्थानी हीच बाब होती की अजित पवार हे केवळ संचालकच नव्हते तर बँकेच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचा मोठा प्रभाव होता। अनेक कारखाने हे यात संचालकांच्या किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या मालकीचे होते, त्यामुळे स्वतःच बँकेचे संचालक म्हणून कर्ज मंजूर करायचं आणि स्वतःच्याच संस्थांना त्याचा फायदा करून द्यायचा असा मुख्य आरोप अजित पवारांवर ठेवण्यात आला होता। जरंडेश्वर साखर कारखाना हा या घोटाळ्यातील सर्वात गाजलेला कारखाना होता। सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर कारखाना शिखर बँकेने लिलावात काढला होता, जो गुरु कमोडिटीज नावाच्या कंपनीने विकत घेतला आणि नंतर तो जरंडेश्वर शुगर मिल्सला भाड्याने देण्यात आला। यात ईडीचा असा आरोप होता की या व्यवहारामागे अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा अप्रत्यक्ष संबंध आहे आणि कारखान्याची किंमत कमी दाखवून तो खरेदी करण्यात आलाय। या व्यवहारामुळे बँकेचं 25,000 कोटींचं नुकसान झालंय असा आरोपही करण्यात आला होता। या प्रकरणात अजित पवारांसह 70हून अधिक माजी संचालकांवर ठपका ठेवण्यात आला। मात्र आता न्यायालयाने या व्यवहारात फसवणुकीचा हेतू नसल्याचं मान्य केलंय। तर छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड सहकारी साखर कारखानाही शिखर बँकेने थकीत कर्जामुळे लिलावात काढला होता। हा कारखाना रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीने विकत घेतला। यात असा आरोप करण्यात आला होता की लिलावात बारामती ॲग्रोसोबत ज्या इतर कंपन्यांनी बोली लावली होती त्या त्यांच्याशीच संबंधित होत्या, म्हणजेच लिलावात स्पर्धा नव्हती। मात्र या प्रकरणी आता न्यायालयाने स्पष्ट केलंय की लिलावाची कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली होती। एकंदरीत शिखर बँक आणि अनेक कारखान्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी जरंडेश्वरच्या व्यवहारामुळे अजित पवार चौकशीच्या फेऱ्यात आले। इतकंच नाही तर अजित पवारांच्या बहिणींच्या घरी आणि संबंधित व्यवसायांवरही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने छापेही टाकले होते आणि कन्नड कारखाना खरेदी केल्यामुळे बारामती ॲग्रो म्हणजेच रोहित पवारांचीही चौकशी झाली होती। आता कोर्टाने या संपूर्ण प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारलाय। हा क्लोजर रिपोर्ट स्वीकारताना विशेष न्यायालयाने 3 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडलेत। पहिला मुद्दा की यात गुन्हेगारी कट नव्हता। संचालकांनी मिळून बँकेची फसवणूक करण्यासाठी कोणताही क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी म्हणजे पूर्वनियोजित कट रचला नव्हता। याचबरोबर यात दुसरं म्हणजे वैयक्तिक फायदा कुणाचाही नव्हता। लिलाव प्रक्रियेत किंवा कर्ज वाटपात संचालकांचा कोणताही वैयक्तिक आर्थिक फायदा झाल्याचे पुरावे समोर आले नाहीत असं सांगण्यात आलंय। याचबरोबर यात प्रशासकीय चूक किंवा गुन्हेगारी नव्हती। नाबार्डच्या नियमांचं उल्लंघन झालं असलं तरी ती एक प्रशासकीय अनियमितता आहे, ती फौजदारी गुन्हा तो ठरत नाही असं कोर्टाने आदेशात नमूद केलंय। याचबरोबर कोर्टाने आदेशात पुढे असंही नमूद केलंय की जालना साखर कारखान्याच्या बाबतीत लिलावातून 42.3 कोटी रुपये मिळाले, ज्यामुळे थकीत रकमेपेक्षा 9 कोटी रुपये जास्तच मिळाले। रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोने घेतलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत कर्ज सुरक्षित असल्याचं घोषित करण्यात आलंय। कोर्टाच्या मते रोहित पवारांचा कन्नड कारखाना असो किंवा अजित पवारांशी जोडलेला जालना कारखाना, या सगळ्यात लिलाव प्रक्रिया कायदेशीर होती। विशेष न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेचा हा अहवाल स्वीकारल्यामुळे आता हे प्रकरण अधिकृतपणे बंद झालंय। आर्थिक गुन्हे शाखेने क्लीन चिट दिल्यानंतर या प्रकरणाशी संबंधित असलेल्या ईडीच्या चौकशीतही आता मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते।
गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकारणात गाजलेल्या या प्रकरणाला आता पूर्णविराम मिळालाय. एकंदरीत तपास यंत्रणा आणि कोर्टाच्या या निर्णयावर तुमचं मत काय? तुम्हाला या प्रकरणाविषयी काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.